आवश्यक आहे. हां माझ्या पूर्ण झालं काही दिवसात दुसरा आहे का? अच्छा अच्छा ठीक आहे. सध्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. राष्ट्रवादीची तयारी कशी सुरू आहे? मध्यवर्ती बँक गोंदियाची निवडणूक चालू आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती आहे आणि आम्ही इथे निवडणूक एकत्र संयुक्तपणे लढत आहोत. 100% आमच्या दोन्ही पक्षाचा जे पॅनल आहे त्याचा विजय होणार आहे. गेल्या 13 वर्षापासून आपली सत्ता होती या ठिकाणी. पुण्यामध्ये काल इंद्रायणी नदीच्या कुंडमेढा पूल दुर्घटना झाली होती, त्याबद्दल काय सांगा? काल जे मावळमध्ये जे दुर्दैवी घटना झाली आणि पुलावर 100-150 लोक तिथे उभे राहिले, सेल्फी काढायला ते लोक थांबले होते आणि पूल कोसळला. अत्यंत दुःखदायी आणि धक्कादायी घटना आहे आणि जे काही कारण आहे त्याचं ऑफकोर्स तपासणी त्याची व्यवस्थित होईल, चौकशी होईल. पण एक नक्की आहे की पूल थोडा नादुरुस्त होता, जुना झाला होता, लोडच्या एवढा घेण्याची क्षमता नव्हती. पण सोबत आता जी माहिती मला मिळालेली आहे ते पुलाच्या दोन्ही बाजूला फलकसुद्धा लावण्यात आला होता की पूल म्हणजे नादुरुस्त आहे आणि त्यामुळे लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. पण तरी देखील ही जबाबदारी आहे आणि ते जबाबदारी ती आता चौकशी झाल्यानंतर आपण ठरवू शकतो की एक्झॅक्टली यामध्ये अनेक आपण पाठपुरावा केला, पण यामध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. धनाच्या गुन्ह्यासोबत श्रेयवादाचा विषयच कुठे आहे? महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता. आम्ही मागच्या निवडणुकीमध्येही आम्ही लोकांना वचननामामध्ये सांगितलं होतं आणि धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वर्षापासून मी सतत कार्यरत आहे आणि माझे प्रयत्न त्याच्यामुळे सुरुवातीला बोनस प्रति क्विंटल आम्ही देत होतो, त्याच्यानंतर हेक्टरी झाला आणि सुरळीत हा पैशाची जे जमा करायची प्रक्रिया आहे व्यवस्थित महाराष्ट्र शासनाकडून होत आहे. आणि हे पण मी सांगू इच्छितो की छोटा राजकारण करण्याची सवय आमच्या या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काही किरकोळ नेत्यांची आहे आणि कधी विकास केला नाही, कधी कुठलाही काम कोणाला मिळवून देण्याचं काम केलं नाही. आम्ही देणाऱ्यांनी 4 दिवस उशीर केला त्यामुळे त्याच्यावर राजकारण करतात. मिळवून देण्यासाठी कधी त्यांनी न काम केलं आहे ना राजकारण केलं आहे. सध्या गोंदिया भंडारा स्वतः अजित पवारांनी त्या ठिकाणाची पाहणी केली आहे. मात्र आज सकाळी स्पेशली संजय राऊत आणि विरोधकांनी टीका केली आहे की याची जबाबदारी आता अजित पवार घेतील काही अपघाताची, असे त्यांनी प्रश्न केले. या लोकांना काम धंदा नाही आहे. मी तुम्हाला परत सांगतो, गोंदिया भंडारामध्ये असो की मुंबईच्या स्तरावर असो असेच लोक विधान करत राहतात. ज्या लोकांनी काम करायचं ते काम कधी केलं नाही आयुष्यात, फक्त टीका केली आहे. टीका करणं कुठल्याही कामामध्ये फार सोपा काम आहे. गेल्या 13 वर्षापासून आपली सत्ता होती या ठिकाणी आणि नाना पटोले अवघ्या काही दिवसापूर्वीच गोंदियात आले होते आणि त्यांनी म्हटलं की यांनी ही बँक पोखरून काढली आहे, शेतकऱ्यांना अक्षरशः लुटलं आहे असा आरोप केला त्यांनी. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो नाही. बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहीत आहे. जे लोक रिकामे झाले आहेत ना, एकदम रिकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत, जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते, कधी विदर्भाच्या करायला निघाले होते, आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही, असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात. मीडियालाही माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. गिरगावच्या नुकतीच बस